सांगली होमगार्ड विभागात वादांची मालिका, लिपिक कारवाई, जाळलेली कागदपत्रे, पगार अनियमितता आणि 200 कर्मचाऱ्यांच्या अपात्रतेवर प्रश्न. नमस्कार, चांग भलं न्यूजमध्ये आपले स्वागत. सांगली जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय सांगली यांच्या आदेशानुसार होमगार्ड विभागातील अंशकालीन लिपिकावर शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात आली आहे. संबंधिताविरुद्ध प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यात येऊन कामकाजातील त्रुटी व कर्तव्यातील निष्काळजीपणा आढळल्याने होमगार्ड अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आल्याचे अधिकृत आदेशात नमूद करण्यात आले आहे. या कारवाईअंतर्गत संबंधितास 5व्या प्रकारची शिक्षा देत पूर्वपदावर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून आदेशाची अंमलबजावणी करून 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान संबंधित अंशकालीन लिपिक चंद्रकांत दादू कांबळे, फलटण नायक, सनद क्रमांक 2975 यांच्याबाबत नव्याने गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 18 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ अधिकाऱ्याच्या टेबलावर दोन्ही पाय ठेवून झोपलेल्या अवस्थेतील त्याचे छायाचित्र, तारीख, वेळ व लोकेशनसह समोर आल्याचा दावा करण्यात येत आहे. या बाबीची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसली तरी या घटनेमुळे विभागातील शिस्त आणि कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कागदपत्रे जाळल्याच्या प्रकाराने खळबळ. सांगली येथील होमगार्ड उत्पादक कार्यालयाच्या बाहेरील परिसरात काही कागदपत्रे जाळण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याचा दावा करण्यात येत आहे. ही कागदपत्रे कोणाच्या आदेशाने जाळली गेली? त्यामध्ये महत्त्वाच्या शासकीय नोंदी होत्या का? काही कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके उपलब्ध नसल्याची बाब याच घटनेशी संबंधित आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पगार व नोंदीवर संशय. विभागातील काही कर्मचाऱ्यांमध्ये अशीही चर्चा आहे की 4 दिवस ड्युटी असताना 10 दिवसाचा पगार जमा झाल्याचे प्रकार घडत आहेत. उपस्थित रजिस्टरमध्ये खाडाखोड करून व्हाईटनरद्वारे दुरुस्ती केली जाते का? या सर्व बाबीवर अधिकृत पुष्टी नसली तरी पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 216 होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या अपात्रतेवरही नाराज. याचबरोबर अलीकडे 216 होमगार्ड कर्मचाऱ्यांना अपात्र ठरवण्याच्या निर्णयावरही विभागात नाराजीचे वातावरण असल्याचे समोर येत आहे. ही अपात्रता अचानक का करण्यात आली? सर्व नियम व प्रक्रिया पारदर्शकपणे पाळण्यात आल्या का? संबंधित कर्मचाऱ्यांना योग्य संधी व सुनावणी देण्यात आली होती का? असे सवाल उपस्थित केले जात आहेत. अपात्र ठरवण्यात आलेल्या तसेच सेवेत कार्यरत काही कर्मचाऱ्यांमध्ये या निर्णयाबाबत असंतोष दिसून येत असल्याची चर्चा रंगत आहे. चौकशीची मागणी जोरात. या सर्व घटनांमुळे होमगार्ड विभागातील प्रशासक व कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या सर्व प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष व सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, तसेच आवश्यक असल्यास जबाबदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. सध्या या प्रकारामुळे सांगलीतील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा. चांग भलं न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व कमेंट करायला मात्र विसरू नका.